म्हणजे एकदम आरामातच होऊन जातं. आराम कार सारखं हो. राम राम मित्रांनो, मी तुमचा निकेत देखणे पाटील परत आपल्या सोबत एक कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी महिंद्राची विरो गाडी मित्रांनो, जे की जर लॉन्च झाली तवायचं लेस हाईप झाली मित्रांनो. म्हणजेच की पहिली अशी कमर्शियल गाडी ज्यातनी एअर बॅग आले, म्युझिक सिस्टम आलं, पॉवर विंडो आल्या, सगळे फीचर्स आले असे म्हणलं जायचं स्टार्टिंगला. तर तसेच आपल्या एका कस्टमरनं गाडी घेतली होती सगळ्यात पहिली ही, तर वाशिम जिल्ह्याची पहिली गाडी मित्रांनो ही विरो वगैरे. तर त्याला आपण विचारणार या गाडीचे चांगले फायदे आणि नुकसान पण विचारणार आहोत त्याला, किंवा 200 त्याला काय काय वाटलं ते. चला एकदा बोलूया त्याला व्हिडिओमध्ये. या एकदा सर, काय नाव सर आपलं? चेतन सुरेश खोपे. सर आपण कुठे आले? मी कामरगाव, जिल्हा आपला? जिल्हा वाशिम, कारंजा तालुका, जिल्हा वाशिम. जिल्हा वाशिम. आता तुम्ही मला म्हणू लागले ही जी गाडी आपली वाशिम जिल्ह्याची पहिली गाडी होती पहिली गाडी त्यावेळेस, हा. म्हणजे आपलं कधीचं मॉडेल आहे? हे 2024 24चं. कधी घेतली होती आपण ही? दसऱ्याला. दसऱ्याला. हा. म्हणजे चांगला दिवस पण घेतली चांगल्या तुम्ही. दसऱ्याला दिवशी आणली होती. बाकी आता ही तवा तुम्हाला कितीपर्यंत गेली बरं? हे मला त्यावेळेस 9-15 गेली. 9-15, कारण हा, जीएसटी कमी होते GST साठी. जास्त. हा, जीएसटी कमी. आता जर घ्यायला गेलं तर अजून स्वस्ती पडेल वाटते. आता स्वस्त पडते. 8 मला वाटतं 8-8.5 लाखाला पडते. 8.5 लोन करून ना? लोन करू तुम्ही नाही, लोन कॅश ऑन कॅश. नाही, तुम्ही लोन केलं तर मी विचार लोन केलं होतं ना. 9 लाख 9-15 पर्यंत. हा, 9-15 ते 2 लाख भरले. बाकी डाऊन पेमेंट 2 लाख डाऊन पेमेंट भरले. बाकी लोन केलं होतं. हा, म्हणजे व्याज वगैरे पण आलं त्यात. हा, व्याजवर मध्ये. आता ही तुम्हाला गाडी भेटली किती वेळात? नाही, कारण का नवीन लॉन्च झाली, हा हा वेटिंगला राहते गाड्याला. हा. मी बुकिंग केल्यानंतर 15 दिवसात भेटली गाडी. बुकिंग तुम्ही हेच मॉडेल केलं का टॉप मी- मॉडेल होतं? मी बुकिंग टॉप मॉडेल केलं होतं, कारण की टॉप मॉडेलचे व्हिडिओ जास्त पाहिले होते मी हा, युट्यूबला. ते फेमस होतात जास्त हा. टॉप मॉडेलच. टॉप मॉडेलला ते टॉप मॉडेल बुक केलं, लेकिन ते टॉप मॉडेल त्यावेळेस नवीन लॉन्च झाल्यामुळे टॉप मॉडेल वेटिंग होत 3 महिने. हा, ते राहतेच जरा. हा, त्याच्यामुळे मग ते म्हणले टॉप मॉडेल नाही आहे, हे आहे. मी म्हणलं चला ठीक आहे, विरुद्ध पाहिजे. विरोच पाहिजे, कारण की पहिली गाडी आहे. मी म्हणलं चला पहिली गाडी उद्घाटन आपणच करावं. बाकी आता ही जी आपली विरो कार आहे, ही तुम्ही आता किती चालवलं आता 2 वर्षात आपल्या? मी 2 वर्षात 82,504. 504. म्हणजे आता काही वेळा जाय, मला असं वाटतं ही जाईल 1 लाख पार करेल आता ही. हा हा, काही दिवसात. कारण की तुमची रनिंग कशी बरं, दिवसाची किती रनिंग असते? 300, 400, 200, 300 म्हणजे भाड्यावर चालू राहते. भाड्यावर चालते, भाड्यावर. आता हे विरो घेण्याचं तुम्ही कारण तर सांगितलं मला. हा. तुम्ही आता विरो घेताना तुम्ही गाड्या बघितल्या का अजून पण मार्केटमध्ये? नाही, माझ्याकडे आले होते, पण मी मला नाही, मला गाडी घ्यायची, हेच घ्यायची आहे. पहिलीच गाडी लॉन्च केली होती महिंद्रानं. त्यानंतर महिंद्राने लॉन्च केल्यानंतर गाडीचं हाईट वगैरे पाहिली मी, गाडीची बैठक वगैरे पाहिली, कारण की माझी हाईट आहे 6 फूट 2 इंच. त्यामुळे मला थोडा कम्फर्टेबल वाटतं बैठक वगैरेची. म्हणजे तुम्हाला हो ते पण पाहायला लागलं माणसाला बसून. माझी कारण हाईट आपल्या चालवायची गाडी डेली. हा, माझी हाईट जास्त असल्यामुळे मला पद्धतशीर लागायला लागेल ना. बाकी आता तुम्ही आता हिला बाहेर पण चांगले घेऊन गेलेला असाल जसं लांबदूर वगैरे पण. हो हो, तर गाडी चालवण्याची हिसाब कशी बरं, अशी सस्पेन्शन वगैरे म्हणतात असं? एकदम सस्पेन्स चांगला आहे. पाटे वगैरे पद्धतशीर आहे एकदम. पाटे वाढवले तुम्ही चावले का तेच येतं सध्या? मी पाटे वाढवले, एक पट्टा पाटे वाढवला आहे. नाही, ते लागतेच नॉर्मल गाडी. नॉर्मल गाडी, कारण की आपण शेतामध्ये टाकतो गाडी. हा, तवा लागतेच, कारण की एक तर खाली माती गाडी हा, दबणार हा. वरून माल म्हटलं तर. बाकी आता ही जी पेट्रोल कॅपॅसिटी किती आहे बरं तशी? 1700 पर्यंत. 1700 किलो पेट्रोल. जास्त टाकावं तर नीट गाडीचं नाही, काय प्रॉब्लेम नाही, पण ते गाडी खराब होऊ शकते. खराब होऊ शकते. बाकी आता तुम्ही सांगा मला गाडीचं मेंटेनन्स कसं आहे? कारण की गाडी घेणं काय सोपं राहते कोणाला पण, डाऊन हा, पेमेंट केली, पण मेंटेनन्स अवघड राहते ना. मेंटेनन्स काहीच नाही आहे. आपल्यावर डिपेंड आहे. मी स्वतः चालवतो गाडीला, युरिया टाकतो आणि गाडी चालवतो. मी सर्व्हिसिंग शिवाय काहीच नाही केलं गाडीचं. आफ्टर मार्केट काम वगैरे तुम्ही काय करता? काहीच नाही. शोरूमला सर्व्हिसिंग केलेली आहे पूर्ण. आपलं washing machine आहे. हा. बाकी आता जसं नवीन माणूस गाडी वगैरे घेते किंवा कोणी गाडी वगैरे घेते, तर त्यातनी लाईट म्हणा, त्याची स्पीकर म्हणा, लाइटिंग म्हणा, हा हा. झेड ब्लॅक गाडी करतात बाबा. हो हो हो, ते आपल्या विषय पद्धतीने करतात ते. तुम्ही वगैरे असं काहीच नाही नाही केलं? नाही, simple दिसलेली गाडी. सिंपल आपलं त्या नंबर हे टाकलेलं आहे, नाव टाकलेलं आहे एवढं बस. बाकी तुम्ही आता या कमर्शियल म्हणजे आपले जे लाईन वगैरे आपली ही या लाईन तुम्ही कधीपासून आपण गाडीच्या लाईन येते? मी 2000 पासून. तर स्टार्टिंग तुमची विरो पासून आहे का पहिली गाड्या? नाही नाही, मी 2000 पासून गाड्या चालवतो. कमांडर होती कंपनी त्यावेळेस, जीप कमांडर. जीप कमांडर. अरे बापू, म्हणजे स्टार्टिंग होती तुमच्या? हा, त्यावेळेस सीटर गाडी चालवतो. सीटर जे अमरावती, बडनेरा, कारंजा, म्हणजे आपलं पॅसेंजर टाईप पॅसेंजर जीप भेटायचे त्यावेळेस हा, काळी पिली. नंतर काली पिली आली. नंतर काळी पिली हा, आली. नंतर काली पिली आली. बाकी आता तुम्ही मला सांगा की गाडी घेतली तुम्ही आता, पण मेंटेनन्स तर चांगलं तसं तुम्ही म्हणाले, पण मायलेज कसा हिच्यावाला? मायलेज सुद्धा 15-16 मायलेज पक्का आहे. आता एमटी मध्ये का लोडिंग मध्ये? तुम्ही लोडिंग, मी काय म्हणतो, तुम्ही लोडिंग टाका, तिकडून एमटी आता 15 फिक्स आहे. 15 फिक्स? 15 देते. आता बरं, नॉर्मली सांगतो 15, तुम्ही 16 काढू शकता तुमच्या पद्धतीने चालू शकता. बाकी आता चालवण्यावरती डिपेंड असतं वाटते, ड्रायव्हरवरती. आपल्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही एकच चालवता येईल का अजून दोघं? नाही नाही, एकच चालवतो. म्हणजे वन हँड गाडी आहे. वन हँड गाडी आहे. बाकी आता जसं 20,000 चालवले तुम्ही, त्याच्यात काय चेंजेस काय केले बरं? एवढे टायर वगैरे बदलले असतील नॉर्मल? टायर का ते चालू? नाही, टायर चेंज केले. 40,000 किलोमीटर, 45,000 किलोमीटर टायर चेंज केले. मग त्याची लाईफ तेवढी होते का नाही? 45,000 किलोमीटर. त्या टायरमध्ये दिक्कत वगैरे चालू? काहीच दिक्कत नाही.
आणि गाडी जशी आता तुम्ही बनवलेली आहे तर ती पूर्ण बनवून तुम्हाला आणि लोन वगैरे सगळं ऍड करून ते आपलं दर लागले आपलं एक्स्ट्रा हा हा ते सगळं धरून तुम्हाला कितीपर्यंत गेली बरी 24 मध्ये 12 12.5 पर्यंत 12.5 पर्यंत. आता आपण घ्यायला गेलो असतं तर आता 1 लाख 1 लाख कमी झाले असते. आता सपोज आता उद्या तुम्ही गाडी घ्यायचा कोणता प्लॅन चालू आहे बरं असं आता बिझनेस वाढवला मग आता उद्या चालून तर मी मला घ्यायचं महिंद्रा विरोस का बरं टॉप मॉडेल नाही आता ही आहे ना तुमच्याजवळ आहे. आणखी गाडी घ्यायची आहे पण आपल्याला कारण की या गाडीनं काम नाही होत पूर्ण. कारण की आता कस्टमरचे फोन येतात ना त्यांना आपण वेळेवर डिलिव्हरी देऊ शकत नाही. हा ते एक आहे. बाकी आता मंडीत पण गाडी वगैरे वापरतो माणूस जसं पिकअप मंडीत नेले फेमस आहे हा हा तशी ही गाडी मंडी हिशोबाची वाटते का तुम्हाला पिकअप सर हे पण मंडी टच करू शकते. करू शकते का हो 100% कारण त्यांनी काय टायमिंग असते वाटते का नाही. आणखी याच्यात काय फीचर दिलं आहे म्हणजे काय पॉवर दिला आहे पॉवर बटन इको मोड दिलेला आहे. हो इको म्हणजे की आपली गाडी खाली चालवत असं इको चालू राहते हा इको चालू खाली गाडी अगर आपल्याला वाटलं बा लोड चालवायचं आहे पॉवर मध्ये म्हणजे त्याला पॉवर पाहिजे पॉवर मध्ये तर तुम्ही बटन दाबल्यानंतर गाडी तुमची कार म्हणजे अशी एकदम फास्ट मध्ये चालू म्हणजे जे चालवणार त्याला लगेच कळलं पिकअप. लगेच कळलं. बाकी जेव्हा तुम्ही गाडी घेतली तुमच्या गावातली पहिली गाडी होती काही 24 वाशिम जिल्ह्यातली पहिली गाडी होती. अरे मग त्या गावातल्या म्हणत कामच नाही. वाशिम जिल्ह्यातली पहिली गाडी होती. अभ्यास केला ना युट्यूबवर पूर्ण सर्च केलं त्याचं पूर्ण म्हणजे गाडी 3 सिलेंडर म्हणजे गाडी किती सिलेंडर आहे मायलेज किती देते टायर किती इंच आहे पाटे किती आहे लोड किती नेऊ शकते चेचिस बघितलं चेचिस कसं आहे याचं त्यानंतर हाईट लेंथ किती आहे बाकी त्यानंतर डाला कशी किती लांब व्हायची? आहे. कारण तुमची आता उंची जास्त खूप दिसायली. हो आता तुम्ही जर बसता गाडीत नॉर्मल पिकअप कशी जागा कमी राहतात गाड्यामध्ये हा तर याच्यात कशी वाटली तुम्हाला तुमची हाईट. अहो पिकअप नॉर्मल एकदम नॉर्मल बसता दिलं ते पहा तुम्ही. आता माझी हाईट किती आहे तुम्हाला माहिती आहे हा 6 फूटच्या ना वरची. 6 2 फूट आहे 6 फूट 6 फूट 2 इंच 6 फूट बघा. 2 इंच. हे बघा नॉर्मल एकदम आणि नॉर्मल पाय नाही का तुमची ते टोंगळे वगैरे नाही काहीच नाही कशा नाही नॉर्मल एकदम वरती एकदम फ्रीज वाटते. हा फ्रेश आहे अजून पण जागा आहेत भरपूर अजून तुमची 6-3 असते तरी आराम बसते असते. बसलं असतं आरामशीर बसलं असतं. पण ही तुम्हाला असं ऑप्शन दुसऱ्या कोणत्या गाडीत नाही म्हणजे का नाही नाही दुसऱ्या गाडीत इतका स्पेस. इतका स्पेस नाही आहे दुसऱ्या गाडीत. बाकी आता 1.5 म्हटल्यावर हे आपलं टॉप मॉडेल आहे का बेसिक आहे. नाही V2 बेसिक मॉडेल आहे. बेसिक म्हणजेच की त्यावेळेस जेव्हा लॉन्च झाली 3 मॉडेल याच्यावले 3 मॉडेल लॉन्च झाले ते V2 V4 V2 V4 V6 हा हा तुम्ही म्हणजे बुकिंग कोणतं केलं तर टॉप मॉडेल. मी V6 केलं होतं बुकिंग पण त्यावेळेस ते नवीन झालं ते म्हणजे 3-4 महिने वेटिंग आहे. हा मी ते म्हटलं वेटिंग नको आपल्याला गाडी न्यायची आहे दुसऱ्या दिवशी एका न्यायची. मग आता ही तुम्हाला किती वेटिंग म्हणजे किती महिन्यात भेटली ही गाडी. हे 15 दिवसात भेटली लगेच. म्हणजे बुकिंग टाकली 15 दिवसात आली गाडी. हो हो आणि तुम्हाला गाडी पूर्ण बनवून आपल्या किती दिवसात भेटली मग. मला दिवाळीची गाडी आणली. दसऱ्याला गाडी घेतली दिवाळीला बनवून आणली. आणली आणि काम आपलं मग कधी चालू झालं. बरं दिवाळी दुसऱ्या दिवशी काम चालू झालं. चालू एक दिवस झालं आराम फक्त. एक दिवस आराम आराम. सुट्टी टाईम. बाकी आता हे तुम्ही जे बनवलं याच्यात आपण तसं कोणताही माल घेऊ शकतो का. हो आपण कोणतंही मग घर सामान वगैरे म्हणजे आरामात जाऊ शकतो आरामात झालं म्हणजे 10 फूट असल्यामुळे सामान घरगुती सामान आता याच्यात तुम्ही काय चेंजेस नाही केले का नाही. नाही काही होत. जेवढे म्हणजे ते तेवढंच आहे जे आहे तेच आहे. बाकी आता युरियाच्या आहे हा. युरिया तुम्हाला काय वाटते बुवा जास्त खर्च आहे का कमी आहे. नाही नॉर्मल खर्च आहे विराज असं वाटलं नाही खर्च जास्त म्हणून. किती लिटरचा टँक दिला तसा युरिया 12 लिटरचा. आणि किती लिटर आता आपण 12 फुल टँक केला आता सपोज तुम्ही हा हा आणि तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल बा लांब दूर आहे हम्म. तर किती किलोमीटर चालते तसं युरिया? 10,000 किलोमीटर. मग तर काहीच पाहिजे काम नाही. 10,000 किलोमीटर आराम चालते. मग जर असं ना काही आपलं सांगायचं असेल ना ते स्क्रीनवरतीच बा इतकं युरिया आहे वगैरे म्हणून हो दाखवत नाही म्हणजे पर्सेंटेज म्हणून असतं का नाही. हा दाखवते 77% आहे सध्या आता. 77 मला किती चालू शकते सध्या ही 7,000 किलोमीटर चालते 7 आरामात जाऊ शकते आरामशीर म्हणजे भरून पण भरून पण. खूप छान मस्त. बाकी आता ब्रेकिंग वर कशी वाटली बरं तुम्हाला गाडी. ब्रेकिंग पण छान आहे जी आणि पूर्ण कार सिस्टम गाडी आहे. ब्रेकिंग पण काही वाटलं नाही ब्रेकिंग मध्ये बा लांबली गाडी ब्रेक केला आपण गाडी लांबत आहे असं काही नाही वाटलं. बाकी गाडी तर स्टेरिंग कसं आहे बरं आता. पॉवर स्टेरिंग आहे नॉर्मल एकदम बघा म्हणजे एकदम आरामातच होऊन आरामात आराम कार सारखं. गिअर्स वर कशी बरं कारण गिअर जरा कडक जातात नाही नॉर्मल गिअर आहे एकदम पहा बघा तुम्ही नॉर्मल गिअर आहे एकदम. जस की एका ह्याच्यानं आपण जर बोटांना ट्राय केलं तरी होऊन जाते. हे का बोटान नुसतं बोटान टाकत होतं पूर्ण. नॉर्मल आपण टाकू शकत नाही कारण की गिअर अडकतात कधी हा जाम जातात कधी. हा आणि याच्यात मेंटेनन्स डेली मेंटेनन्स काहीच नसतं नाही चावलं. काही डेली मेंटेनन्स काहीच नाही आहे. बाकी आता पॉवर मोड मध्ये काय मिळत देते बरं तसं. पॉवर मध्ये ते 14चा पॉवर मोड 14चा हा 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 आणि इको मध्ये आपल्या नॉर्मल ते 16-17. हो हो म्हणजे फक्त इको मध्ये कसं गाडी खाली असं चालू आहे पुरते हो इको मध्ये त्याशिवाय नाही, खाली चालू असते भरली गाडी जाते म्हणजे भरली गाडी लोडी असला ना तरी आपण चालू शकतो काहीच गरज नाही विकोची काहीच गरज नाही म्हणजे पॉवरची काहीच गरज पडत नाही. फक्त जिथं चढाई असेल तिथं ते आपल्यावर डिपेंड आहे कसं चालवायचं. आता कसं आहे आला अनुभव पण पाहिजे normal, माणसाला. आपण नॉर्मल चालवतो तर नॉर्मल. आता ते कसं आहे नवीन कुणाला फास्ट जायचं आहे हो. कुणाला लवकर पोहोचायचं आहे तिथं तर मग ते पॉवर पडतात. बाकी आता तुम्ही घाटान घेऊन गेले असाल आता 2 हो. वर्षात खूप हो. जास्त तर घाटानं जसं आपल्या गाडीत माल असते भरलेला तर गाडी म्हणजे पिकअप तिथं सोडल ते का असं जाते. काहीच नाही नॉर्मल सोडत नाही काही नाही
कारण की कोणत्या गाडी दम तोडतात बघा. नाही मला तर अजून अजिबात कसं काहीच नाही वाटलं का दम तोडला हिनं. मागं Normal चालली. हा मागं चालली काहीच नाही. बाकी आता आपल्या गाडीत तुम्ही काय काय काम केलेलं आहे का नाही याच्यात? नाही बाकीचं काम मी सर्व्हिसिंग केलेलं बस नुसतं काहीच नॉर्मलच. नॉर्मल सर्व्हिसिंग. ब्रेक पॅड टाकले होते एकदा. आणि टायर्स वगैरेचे चेंजेस आहेत का? नाही तेच आहे. शोरूम वाले आहेत का बदलले? नाही हे बदललेलं आहे. शोरूम वाले ट्यूबलेस होते मी हा ट्यूबवेल टाकले. ट्यूबवाले. हम्म. याचा काय फायदा? हे कोण टाकले बरं ट्यूबवाले? ट्यूबलेस तर कामाला येतात ना वाटते. ट्यूबवेल नरम राहतात. कसं सर्व्हिस मिळण्यासाठी ट्यूबवेल टाकले मी. असं का? सर्व्हिस जास्त मिळावं. बाकीची फ्री सर्व्हिस वगैरे असते का याच्यात? किती असतात? फ्री सर्व्हिसिंग 3 फ्री सर्व्हिसिंग 3 झाले असतील तर तुमच्या आरामात झाले असतील आता. कारण की 82,000 चालली म्हटल्यावर तर पूर्णच झाली. हो. बाकी पाठीमागं तर पाहिलं आपलं हे एवढेच लोड पडे का नाही. कॅरिंग म्हणजे आपलं टायर बसत असं स्टेपनी. हा? स्टेपनी टायर करायसाठी मस्त बनवलं म्हटलं तुम्ही कॅरिंग. हो हो कॅरियर का. हा आणि आपलीच नाही बघा उद्या समोरची कोणी गाडी लागली तिचं पण कामात चालू शकते. बाकीचं लाईट वगैरे कसा आहे बरं रातच्या असा? मस्त लाईट नॉर्मल आपले. म्हणजे अपडेट बदलायचं काम आहे का? नाही 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 चालू शकतो आपण. आता हे जे 2 वर्ष जुनीच लाईट आहेत का अजून? दोन केस लाईट आहे. काय चेंजेस नाही? लाईट नो चेंजेस. या प्रकारे पाठीमागून बोलूया एकदा. बाकी युरिया टँक आपल्या या बाजूला आहे का नाही? हा युरिया टँक या बाजूला आहे. आणि डिझेल टँक? डिझेल टँक इथे आहे. म्हणजे इथे आहे का? इथे डिझेल टँक किती लिटर? 45 ना? 45 लिटर. स्टेपनी पण चेंज केली वाटते तुम्ही? स्टेपनी चेंज केली. हा म्हणजे 5 टायर चेंज केले त्यावेळेसच. हा बाकी आता तुम्ही इथं पण 1.5 ची बॅजिंग लावलेली आहे का नाही? हे स्टिकर लावलेलं आहे कंपनी शोरूम वाल्यांनी. हा त्याच्यामुळे काय तुमची बेस मॉडेल म्हणल्यावर याच्यात येणार नाही. आता याच्यात एअरबॅग नसतील ना? नाही एअरबॅग नाही. V2 मध्ये एअरबॅग नाही. V4 मध्ये पण नाही वाटतं. V4 एअरबॅग येते. V4 V4 मध्ये एअरबॅग आणि एसी येते. आणि V6 मध्ये आपल्या सगळ्याच मिळतात. V6 स्क्रीन मध्ये वगैरे रिव्हर्स कॅमेरा. सर्व आहे. आता तुम्ही रिव्हर्स कॅमेरा वगैरे नाही लावला याच्यात? स्क्रीन वगैरे टाईप काही गरज नाही पडली. नाही नाही तशी गाडी पाहिजे लोक बाजूला होतात. सेन्सर असल्यामुळे काही गरज नाही वाटलं. आता तुम्ही हे लावलेलं आहे तर याच्यामुळे सेन्सरला काही दिक्कत जात नाही का? नाही नाही काही बाबा. जे पाठीमागून पूर्ण लोखंडी आहे आता. हा काही नाही नॉर्मल काहीच नाही राहत. काही विषय नाही. सेन्सर मध्ये लांब आहे ना. हा म्हणजे सेन्सरचं झाकून असतं तर प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम असतो. हा बाकी आता तुम्ही मला एक सांगा की आता जर कोणी उद्या जाऊन गाडी घ्यायचा प्लॅन चालू असेल तर विरो घ्याय पुरल, टाटा घ्याय पुरल, म्हणजे सरळ सरळ महिंद्रा घ्याय पुरल किंवा महिंद्राची विरो घ्याय पुरल किंवा टाटाची इंट्रा किंवा अजून अशोक लेलँडची दोस्त वगैरे ते i4 वगैरे आहे ती गाडी. तुमच्या विचार कोणती घ्याय पुरते बरं? माझ्या हिशोबानं जर लाईटचं ते मायलेज वगैरे घ्यायचं असेल, लोड कॅपॅसिटी घ्यायची असेल, त्यानंतर तुमचं ते तुम्हाला कम्फर्टेबल लागत असेल तर बेस्ट गाडी आहे. मेंटेनन्स कमी आहे. हा कारण की गाडी घ्यायसाठी काय घेईन मेंटेनन्स कमी. त्यानंतर मेंटेनन्सचा विषय आहे. कारण की जर महिन्याला जर आपल्या सर्व्हिसिंगला 10,000 15,000 जात असतील. नाही नॉर्मल 4,500 पहिल्या 3,500 रुपये सर्व्हिसिंगला खर्च आला फक्त ब्रेक पॅड टाकले ते 1,500 रुपये असे 5,000 रुपये खर्च आला. मग तर साधं आहे. मग तर नॉर्मलच नॉर्मल आहे. म्हणजे वाटत नाही बा इतकं जास्त म्हणजे इतकी लोक मेंटेनन्स गाडी असेल म्हणून ही. नाही मेंटेनन्स नाही आहे गाडीचं. बाकी तुमची वरीची आता हे बनवली याची हाईट वाढवलेली आहे काय नॉर्मल आहे? कारण गाडीला उंच दिसायली. नाही नॉर्मल आहे हाईट. गाडीची दुरून जर बघितली अशी तर लय उंच वाटते अशी. हा ते आता खालून आपण काय उंचीला गाडी ना उंच. हा आणि टायर पण उंच वाटते याच्यावाले. टायर मी मोठे टाकले. म्हणजे मोठे टाकले का? हा पण मायलेजवर काय दिक्कत नाही काही नाही. म्हणजे साईज 30 आहे का थोडी साईज 30 आहे. फक्त तुम्ही लेंथ वाढवली तिच्यावर? लेंथ हा त्या टाईपचं वाढवलं. इंच नाही वाढवलं तिच्यावर? नाही इंच नाही. ब्रेक चांगले ना. कंट्रोलिंग कशी होती? कंट्रोलिंग एकदम कंट्रोलिंग पद्धतशीर आहे. इकडे घुसत नाही ना? नाही एकदम कुठंच नॉर्मल सरळ चालते. जशी आपली नॉर्मल कार्स वगैरे होतात त्या टाईप मध्ये. त्या टाईपच्या मध्ये असं काही ब्रेक मारल्यानंतर या साईडला वर त्या हा नॉर्मल तसं होते गाडी असं काही नाही. कारण की वजन जास्त असतं गाडीचं. गाडी मध्ये जास्त जोरात असून ब्रेक मारले आपण तर गाडी असं साईडने फिरते पाठीमागचं हे असं वर काहीच नाही. ही फिरत नाही का? नाही सरळ सरळ चालते. पावसात पण चालवली, पावसात पण ब्रेकिंग केली मी. आणि नॉर्मल तशी पण फास्ट गाडी झाली, ब्रेक केलेली आहे मी. गाडी फिरत नाही वगैरे काहीच नाही. बाकी हे होतं मित्रांनो आजचं मराठीमध्ये विरोचं ओनरशिप रिव्ह्यू करा. जर तुमचा प्लॅन वगैरे असेल 2026 मध्ये पण 26 मध्ये गाडी घ्यायची हिसाबाची आहे काही आता या वेळेस? हो घेऊ शकतात. बाकी तुमचा काय विचार आहे बरं उद्या चालून जर नेक्स्ट गाडी घ्यायची असेल तर? मी महिंद्रा विरो घेणार टॉप मॉडेल. टॉप मॉडेल काय? टॉप मॉडेल म्हणजे जरा वेटिंग करून एक वर्ष वेट करून पण घेईल टॉप मॉडेल. कारण की तुम्ही तुमच्यापेक्षा हे मॉडेल आला आता. कारण की मला जे बैठक तिची चालवण्याची पद्धत हे ते लोडिंग कॅपॅसिटी सर्व पद्धतशीर वाटलं. आता माझ्याकडे गाड्या आधी पण मी गाडी चालवली किती वर्ष म्हणजे जवळपास 2000 पासून गाडी चालवतो पण गाडी चालवायसाठी बेस्ट वाटली. यांच्याकडून तर मित्रांनो इथं एकदम ओके गाडी आहे. तुम्हाला निगेटिव्ह काय वाटलं घ्यायच्या याच्यात बाबा हे खराब वाटली गोष्ट ही खराब आहे 2 वर्षात? नाही काहीच नाही वाटली. ज्यात कधी दिक्कत नाही. नुसतं फक्त नॉर्मल एक युरिया आहे ते नॉर्मल आहे. तुम्हाला सांगितलं आता आपण ट्रक जर घेतला उद्या चालून त्याला टाकायला लागते. डिझेल गाडी घेतली त्याला पण टाकायला लागते. कोणी येते विचारते युरिया गाडी ना मला काही प्रॉब्लेम नाही येत नाही युरियाचा. लोकांना वाटते माहिती का भाऊ की आता जशी युरिया गाडी आहे तिचा 1200 रुपये खर्च आहे. लोकांना वाटते 1500 होईल, कमी चालेल जास्त लागेल असं. त्याबद्दल तुमचं तर काय म्हणजे क्लिअर आहे का? मला काहीच प्रॉब्लेम नाही युरियाचा. कारण की तुम्ही आता 82,000 चालू आहे म्हणल्यावर तुम्हाला पुन्हा अनुभव चालायचा वाला. बाकी होतं मित्रांनो आजचं ओनरशिप रिव्ह्यू करा महिंद्रा विरोचं. कसं वाटलं तुम्हाला मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.